नमस्कार, मी राजेंद्र कुमार जाधव. दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाईन्स. भाजपाने लोकसभा जिंकल्यास ती देशाची शेवटची निवडणूक, सुशीलकुमार शिंदे यांचा आरोप. इसबावी पंढरपूर वाखरी शिवरस्ता लवकरच पूर्ण करू, आमदार प्रशांत परिचारक यांचे आश्वासन. मंथ बुक क्लोजिंग मध्ये सांगोला पंचायत समिती राज्यात प्रथम, सांगोला पंचायत समितीचा जिल्हा परिषदेकडून गौरव. सोलापूर जिल्हा परिषदेत शहीद जवानांच्या कुटुंबियास मदत करून शिवजयंती साजरी. कोलावा येथे शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना अन्नछत्र मंडळाकडून 2 लाख रुपयांची मदत. आणि मंगळवाड्यात शिवजयंती निमित्त काढण्यात आलेल्या रॅलीला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. आता पाहूया सविस्तर बातमीपत्र. सत्ताधारी हे राक्षस असून त्यांनी जर लोकसभा निवडणूक जिंकली तर ही देशाची शेवटची निवडणूक असेल, कारण मोदी यांच्यात हुकुमशाह ठासून भरला आहे, असा आरोप माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केला आहे. सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा येथे काँग्रेस व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या मनोमिलन मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी सुशीलकुमार शिंदे यांनी तुमच्या सारख्या कार्यकर्त्यांच्या जीवावरच माझे दिल्लीत राजकारण चालते असेही कार्यकर्त्यांना उद्देशून म्हटले. सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचाराच्या नियोजनासाठी तालुक्यातील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक वडाळा येथे पार पडली. पंढरपूर शहरातील उपनगर असलेल्या इसबावी व वाखरी शिवरस्ता करून मिळावा ही येथील नागरिकांची गेल्या 15 वर्षापासूनची मागणी आहे. हा शिवरस्ता 6 मीटरचा असून तो पूर्णतः वाखरी ग्रामपंचायत हद्दीमध्ये होता. कालांतराने या रस्त्याची गरज लक्षात घेता हा रस्ता 6 मीटर वरून 18 मीटर करण्याचा प्रशासनाने निर्णय घेतला. परंतु हा रस्ता गेल्या अनेक वर्षापासून 6 मीटरचा ही अस्तित्वात नसून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण असल्यामुळे या रस्त्याचे काम होत नव्हते. पावसाळ्यामध्ये येथील नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे येथील नागरिकांनी विधान परिषदेचे आमदार प्रशांत परिचारक यांच्याकडे हा रस्ता करून मिळावा अशी मागणी केली होती. नागरिकांच्या मागणीची दखल घेत परिचारक यांनी या रस्त्याची पाहणी करून लवकरात लवकर हा रस्ता पूर्ण करून देऊ असे सांगितले. सांगोला पंचायत समितीने मंथ बुक क्लोजिंग मध्ये राज्यात प्रथम क्रमांक, क्षण सॉफ्ट प्रणालीमध्ये 2017-18 या वर्षाचे पूर्ण केलेल्या कामांचे फोटो जिल्ह्यात फक्त सांगोला पंचायत समिती मार्फत भरण्यात आलेले आहेत. या उत्कृष्ट कार्याबद्दल सोलापूर जिल्हा परिषदच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील यांनी सांगोला पंचायत समितीचे गट विकास अधिकारी संतोष राऊत यांच्यासह विस्तार अधिकारी, तालुका व्यवस्थापक, ग्रामसेवक, केंद्र चालक यांचे अभिनंदन केले आहे. महाराष्ट्र शासनाने सरकार सेवा केंद्राची सुरुवात केली. या सेवा केंद्रातून नागरिकांना विविध सेवा पुरवणे, ग्रामपंचायतीचे विविध लेखे नोंदी संगणकीकृत करण्याचे काम सुरू आहे. या संगणकीकरण कामाबाबत सोलापूर जिल्ह्याने राज्यात सर्वोत्कृष्ट कामगिरी केली आहे. तर सोलापूर जिल्ह्यात सर्वोत्कृष्ट कामगिरी सांगोला पंचायत समितीने केली आहे. या कामगिरीबद्दल सांगोला पंचायत समितीचे सर्व अधिकाऱ्यांचे अभिनंदन होत आहे. सबका साथ सबका विकास अंतर्गत तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतीची ग्रामसभा वेळापत्रक, इन्फॉर्मेशन बोर्ड सर्वात प्रथम सांगोला पंचायत समितीने भरून पूर्ण केले. 2019-2020 या वर्षाचे विकास आराखडे सर्वात प्रथम भरून क्षण सॉफ्ट मध्ये 2017-2018 या वर्षाचे पूर्ण केलेल्या कामाचे फोटो जिल्ह्यात फक्त सांगोला पंचायत समितीने भरले आहेत. प्रत्येक महिन्याचे मंथ बुक क्लोजिंग सांगोला पंचायत समिती मार्फत पूर्ण करण्यात येत असल्याने प्रिया सॉफ्ट यामध्ये सांगोला तालुक्याने राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. जिल्हा परिषद मराठा सेवा संघ शाखेने शिवजयंती मधील अनावश्यक खर्चास फाटा देऊन शहीदांच्या कुटुंबियासाठी 5,000 रुपयांचा मदत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर राजेंद्र भारुड यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेमध्ये युग पुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी उद्यानातील छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेस जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शिवानंद पाटील व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर राजेंद्र भारुड यांच्या हस्ते पुष्पहार घालून पूजन करण्यात आले.
या प्रसंगी कार्यकारी अभियंता तुकाराम देवकर, कार्यकारी अभियंता बनसोडे, जिल्हा परिषद मराठा सेवा संघ शाखेचे अध्यक्ष अनिल पाटील, अविनाश गोडसे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, अनिल जगताप, विजय राऊत व कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते। श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाकडून गेल्या 30 वर्षात राष्ट्रीय व राज्यावर आलेल्या दुष्काळ, पूरग्रस्त, भूकंप, अवकाळी पाऊस, वारा या नैसर्गिक आपत्तीच्या काळात वेळोवेळी मदत करण्याची भूमिका बजावत आली आहे। नुकतेच जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात केंद्रीय राखीव पोलीस दलांच्या जवानावर दहशतवादींनी केलेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या राज्यातील 2 जवानांच्या कुटुंबियांना मंडळाच्या वतीने 2 लाख रुपयांची मदत करण्यात येणार असल्याची माहिती अन्नछत्र मंडळाचे अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांनी दिली आहे। काश्मीर येथे पुलवामा दहशतवादी हल्ल्यात देशाचे 42 सैनिक शहीद झाले। यामध्ये महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील नितीन शिवाजी राठोड व संजय सिंह राजपूत या 2 वीर सैनिकांचा समावेश होता। राठोड व राजपूत कुटुंबाला प्रत्येकी 1 लाख रुपये असे 2 लाखाची मदत करण्यात येणार आहे। सदर घटनेचा सर्व स्तरातून संताप व निषेध व्यक्त केला जात आहे। या हल्ल्यात देशाचे सैन्य आणि शासन उत्तर देईलच संवेदना सर्व देशाने व्यक्त केलेली आहे आणि संवेदनाचा आदर श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ करत आहे। त्या संवेदना व्यक्त करून या हल्ल्यात शहीद झालेल्या कुटुंबियांना मंडळ व्यवस्था यांच्याकडून रुपये 2 लाखाचा निधी देण्यात येणार आहे। दरम्यान अन्नछत्र मंडळाकडून राज्य शासनाच्या अधिकृत निर्देशानुसार सदरचा निधी शहीद कुटुंबियांच्या सदस्याकडे सुपूर्द करण्यात येणार आहे। त्यांच्या या दुःखात अन्नछत्र मंडळ सहभागी असल्याचे जन्मेजयराजे भोसले यांनी सांगितले। तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय या गगनभेदी गर्जनेसह शिवभक्तांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय च्या जयघोषाने बुधवार दिनांक 19 फेब्रुवारी रोजी अवघे मंगळवेढा शहर दुमदुमून सोडले। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या रॅलीत शहरातील महिलांनी पारंपरिक वाद्यांच्या सादरीकरणावर जय जिजाऊ जय शिवराय असा जयघोष करत महिलांनी भगवे फेटे बांधून मिरवणुकीत सहभाग घेतला। या रॅलीची सुरुवात इंग्लिश स्कूल येथून करण्यात आली व बाजार चौक येथील सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या येथे शिवाजी महाराजांना शिववंदना करण्यात आली। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण मंगळवेढा शहरात सर्वत्र भगवे झेंडे व शिवजयंतीचे बॅनर यामुळे वातावरण शिवमय झाले होते। रॅलीमध्ये शेकडो शिवभक्त सामील झाले। भगव्या साड्या परिधान केलेल्या महिलांचा सहभाग लक्षणीय होता। छत्रपतींच्या पुतळ्याजवळ भगवे फेटे बांधलेल्या शिवभक्तांची मोठी गर्दी होती। पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर। भाजपाने लोकसभा जिंकल्यास ती देशाची शेवटची निवडणूक, सुशीलकुमार शिंदे यांचा आरोप। इसबाबी पंढरपूर वाखरी शिवरस्ता लवकरच पूर्ण करू, आमदार प्रशांत परिचारक यांचे आश्वासन। मंथ बुक क्लोजिंग मध्ये सांगोला पंचायत समिती राज्यात प्रथम, सांगोला पंचायत समितीचा जिल्हा परिषदेकडून गौरव। सोलापूर जिल्हा परिषदेत शहीद जवानांच्या कुटुंबियास मदत करून शिवजयंती साजरी। पुलवामा येथे शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना अन्नछत्र मंडळाकडून 2 लाख रुपयांची मदत। आणि मंगळवेढ्यात शिवजयंती निमित्त काढण्यात आलेल्या रॅलीला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। हे होतं आजचं बातमीपत्र। पुन्हा भेटू एका नवीन बातमीपत्रासोबत। नमस्कार।